वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्याचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द. बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कुटुंबियांची माहिती. अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. आदिती तटकरे आणि उदय सामंतांनीही घेतली सांत्वनपर भेट. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या. मयुरी जगतापचा आरोप. तर सासूनं वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा. वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलं. राजस्थानच्या बिकानेरमधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिसार कोर्टात हजर. पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. जागावाटप युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधीचं घबाड. रूम नंबर 102 मधून 1,84,84,000 रुपये जप्त. खोतकऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक. तर एसआयटी मार्फत होणार चौकशी. मुख्यमंत्र्यांची घोषणा. झुडपी जमीन ही वनजमीन म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. जमीन वळीत करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं ठरवण्याचे निर्देश. रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी. हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.